माझं ऐकत नाही आणि कोण कुठली ही तुळसा तिचं ऐकतोय. वच्छे अगं शंभू बरोबर मलाही वाढ ग. हा गुरगुट्या भात बघून ना मी सुद्धा लहान झालो. वाढ 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 लवकर वाढ. मावशी लोणचं खूप छान लागते ग. हे तुळसा, आता काय दिवसभर शंभू बरोबर इथेच टंगळ मंगळ करत राहणार का तू? शंभू बाळा, तुळसा मावशीला खूप कामं पडली आहेत, तिला आता जाऊ दे. हा चालेल ना बाळा? आता तुझी आजी तुला भरवेल. जा ग तू आता. हो शंभूराजे, सगळं संपायचं हा. हा आता आजी भरवणार शंभू बाळाला. हा गुरगुट्या भात. आ आ आ करा. अरे रे रे, हे काय झालं? अहो काय झालं? काय नाही, हातावर शाई सांडली. ही माती आहे ती घ्या, ती चोळून हात धुवा. माणिक, बघतेस ना तू, ही धोक्याची घंटी आहे. ही खाली मुंडी आणि पाताळधुंडी बया दिसतेय. सावकारांवर भुरळ पाडायला बघतेय. सावधान माणिक. लाज नाही वाटत? सावकारांच्या इतका जवळ त्यांना खेटून उभी राहतेस? लायकी काय आहे तुझी? आजूबाजूला कुणी नाही हे बघून जवळीक साधतेस? संधी साधू कुठची? माणिक, शुद्धीवर आहेस का तू? काय ओरडा चाललाय हा? आणि तांब्या का फेकलंस? भानावर नाहीयेस का? मी भानावरच आहे. मी जागीच आहे, पण घरातले झोपलेत वाटतं. त्यांना जाग करायला हवं. सासूबाई, यमुनाताई, काका, बाहेर या. माणिक, अगं काय हे? अगं माणिक, आई गं, काय झालं? सगळं हिच्यामुळे होतंय. तुमच्या पाठीमागे ही तुळसा काय गुण उधळते ना ते बघा. सावकारांच्या सतत पुढे पुढे करत असते. अहो नाही हो, मी तर वाळवण घालत होते. यांच्या हातावर शाई सांडली म्हणून गंगाळातून पाणी घेऊन हातावर पाणी घालत होते. यात माझं काय चुकलं? काय चुकलं?
मुळात वाळवण घालायला बाहेर का आलीस? परसदार आहे ना, तिथे घाल ना. आणि याच्या हातावर पाणी घालायला तू का आलीस? अगं फारशी ओळख ना पाळख कशाला पुढे पुढे करतेस? बरोबर बोलतेय माणी. जा चल, जास्त चोंबडेपणा करायचा नाही हा. जा. काय झालं? इतकी घाई का? तूच सखू आहेस ना? चल, तुला बाबाजी महाराजांकडे नेतो आणि अख्ख्या गावासमोर दहन करतो. अगं असं म्हणत ते इनामदार आणि त्यांचे 2 चेले बाबू बंडू एका पोरीला हुडकतायत. पर तू कशा पायी घाबरती? तू तुळसाच आहेस ना व? तिनं म्हणा त्यांच्या रावळात खांबातनं विठुरायाला काढलं आणि आता तो इनामदार लई चवताळलाय. त्याला सखूचं नाव कळलंय आणि जर त्यानं तिला धरलं तर मला बी चांगलाच हिशोब चुकता करायचा आहे. ती सखू जर तिथं असेल ना तर मला बी तिथं असाय हवं. बरं तुळसा, तू घरातनं बाहेर पडू नगस. लई भोळी आहेस. त्या गावात नवीन समधी तुलाच हाडळ समजतील. सांभाळून राहा बरं आणि समधी पटापट काम आवरून घे. मी येते. इनामदार आणि त्यांचे चेले मला शोधतात. ते मला शोधत शोधत इथपर्यंत आले तर. तुळसा मावशी चल खेळायला. अहो शंभूराजे, ही भांडी बघा. ही घासून होईपर्यंत मी कशी येणार खेळायला? तिच्या एवढंच ना तर मी पण तुझी मदत करतो ना. मग कशी पटकन होतीन भांडे. अहो नका तुम्ही. अहो तुम्ही भांडी नका हो घासू, घरचे तुम्हाला ओरडतील. काय आहे? बघ बघ, शंभूला सरळ भांडी घासायला बसवलंय. अहो मी एक अक्षर बोलू नकोस.